नमस्कार मित्रांनो, मी कृषीपुत्र अंदाज यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आज आपला विषय आहे तुरीला भर लावणं आणि ती कोळपणी झाल्यानंतर कशा प्रकारे भर लावली पाहिजे. आपल्याकडे कोळपणीसाठी मशीन आहे आणि त्या मशीनच्या सहाय्याने यावर्षी आपण तुरीसाठी भर लावत आहोत. याचं कारण काय तर तूर हे जास्त पाण्यामुळे मरत आहे आणि भर लावल्यामुळे भरपूर असे फायदे होतात. जेणेकरून भर लावल्यामुळे तुरीचे जे काही दाटाची साईज आहे ते वाढणार आहे. कारण जेव्हा भर लावलो तेव्हा दोन्ही साईडनी माती लागणार आहे आणि तुरीची जे काही झाड आहे ते वाऱ्याने हलणार नाही. त्यामुळे तुरीला जाडी येणार आहे आणि भरपूर असा फुटवा येणार आहे. जेणेकरून माती लागल्यामुळे एक्स्ट्रा माती लागल्यामुळे ज्या मातीतून न्यूट्रिशन भेटणार आहेत खूप सारे आणि त्यानंतर जेव्हा पाण्याचं प्रमाण जेव्हा पावसाचं प्रमाण जास्त होणार आहे ते ऑटोमॅटिक त्या सरीवाटे निघून जाणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आपण भर लावत आहोत. हे बघू शकताय, एक 25 दिवस झाला आता सोयाबीन लावल्या आणि हे अशा प्रकारे या मशीनच्या सहाय्याने भर लावून चालू आहे. इकडे बघा, असं दोन्ही साईडनी भर लावलेली आहे. अशा प्रकारे माती लागते, बघू शकता. हे एवढी माती याला भर लागल्यामुळं जे काही झाड आहे त्या झाडाच्या जे काही फांद्या आहेत त्याची साईज वाढणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही सरी आहे हे जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा जे अति पावसाचं जे काही पाण्याचं प्रमाण होणार आहे ते सरीवाटी सरळ असं निघून जाणार आहे. नंतर तुम्हाला पाणी द्यायलाही सोपं होणार आहे जेव्हा कमी पडेल तेव्हा. पण सगळ्यात महत्त्वाचं तुरीला हे अति पाण्यामुळे तूर जात आहे. जेणेकरून अति पाणी झाल्यामुळे तुरीच्या मुळा या खोल जात नाहीत आणि खोल न गेल्यामुळं तुरीचं हे मर रोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे भर लावलेला आहे. आणि हा मित्रांनो, भरीचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल जे काही तुरीला आपण दोन्ही साईडनं भर लागल्यानंतर जे काही माती लागणार आहे, माती लागल्यानंतर कुठल्याही पिकाला भरपूर सारे असं न्यूट्रिशन भेटतात. जेणेकरून एक्स्ट्रा माती लागल्यामुळे त्यांना न्यूट्रिशन भेटतात आणि तुरीची जाडी येणार आहे, तुरीला फुटवा येणार आहे. परत तुरीवरती जे काही कळा असणार आहे ते खूप सारे असणार आहे भारी. आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही पाणी लागत आहे तुरीला ते पण लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही मशीन घेऊन सुद्धा भर लावू शकता किंवा तुमच्या बैलाच्या सहाय्याने एका दुंड्याने भर लावून घ्या. जेणेकरून तुरीला पाणी लागणार आहे आणि तुरीची मर थांबणार आहे. जेणेकरून 50% तर मर हे जास्त पाण्याच्या अभावामुळे होत आहे या काळामध्ये. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पाणी निचरा करण्यासाठी अशा प्रकारे भर लावून तुम्ही रानाच्या बाहेर पाणी काढून टाका. जेणेकरून एक्स्ट्रा पाणी हे तुरीला लागणार नाही आणि तुरीची मर हे थांबणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच शेतीबद्दल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.